नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय समाजातील विविधता आणि एकता या प्रकरणामधील टॉपिक आहे विविधतेत विविधतेत एकता हे अभ्यासणार आहोत. यामध्ये आपल्याला समाजाची काही प्रतीके दिलेली आहेत. विविधतेतील एकता यामध्ये प्रत्येक समाजाचं आपल्याला इथं प्रतीकं दिलेली आहेत. भारतामध्ये विविध सामाजिक स्थानांतील लोक समाज म्हणून एकत्र राहतात. इथे संघर्ष होत नाहीत असे नाही. विविध परंपरा आणि संस्कृतीचे एकत्रीकरण हे भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. यातूनच एकता निर्माण होते. विविध परंपरांच्या या संमिश्रतेला भारतीय संविधानानेही दुजोरा दिला आहे. भारतात धर्मनिरपेक्ष समाज आहे असे संविधानाने नमूद केलेले आहे. काही टप्प्यावर भारतीय समाजाच्या धर्मनिरपेक्ष स्वरूपाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. असे असले तरी भारतीय समाजाने समावेशकता आणि लवचिकताही दर्शवली आहे. डी.पी. सिंगल यांच्या इंडिया अँड वर्ल्ड सिव्हिलायझेशन या पुस्तकातून विविधतेतून एकता हे सूत्र भारताच्या संपूर्ण इतिहासात दिसून येते. भारतामध्ये प्रादेशिक, भाषिक, धार्मिक, जातीय या धर्तीवर प्रचंड विविधता आहे. त्यामुळे एकतेचे चित्र मात्र गुंतागुंतीचे होते. तथापि विविधता असली तरी त्यामध्ये छेदात्मक एकता देखील आहे. राष्ट्र म्हणून पुन्हा पुन्हा एकजूट होण्यासाठी अशा एकतेचा उपयोग होतो. याचा नेमका अर्थ काय हे आपल्याला सांगितलेलं आहे. भारतामध्ये संपर्कात आलेल्या विविध संस्कृतींना सामावून घेण्यात आले. भारतामध्ये संपर्कात आलेल्या विविध संस्कृतींना सामावून घेण्यात आले. त्याबरोबरीने भारताची खास भारतीय संस्कृती देखील जपली गेली. या बाबीने अनेक अभ्यासक आश्चर्यचकित झाले आहेत. भारतावर असंख्य आक्रमणे झाली तरी भूतकाळातील विचारांना आणि गोष्टींना मात्र जतन केले आहे. जवळपास 2000 वर्षांपूर्वीपासून भारतामध्ये राजकीय एकता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशोक, हर्षवर्धन, विक्रमादित्य, अकबर या राजांचे प्रयत्न हे याचे उदाहरण आहे. इतक्या विविधतेखेरीज आज भारताने राजकीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे. यातूनच विविधतेत एकता हे सूत्र अधोरेखित होते. आणखी एक महत्त्वाची बाब अशी की भारतीयांनी विविधतेकडे कधीही समस्या म्हणून पाहिले नाही. याउलट त्याकडे एक अमूल्य ठेवा म्हणून पाहिले आहे. एकतेमध्ये विविधता आणि बहुलता सामावून घेण्याची क्षमता ही भारताची खरी ताकद आहे. एकत्रीकरण आणि विविधतेची प्रक्रिया समांतर आहे. हे सदृढतेचे लक्षण आहे. हे सर्व साम्यतावादी ऐक्याचे निर्देशक आहे. डी.पी. सिंगल यांच्या शब्दात त्यांनी समाजातील एकतेची शक्ती रक्तातील लाल पेशींसारखी आहे. त्याचे प्रमाण ठराविक पातळीपेक्षा वाढून किंवा कमी होऊनही चालत नाही. हे संतुलन राखून ठेवण्याचे काम सोपे नाही असं आपल्याला एकतेबद्दल सांगितलेलं आहे. डी.पी. सिंगल यांनी त्यांच्या शब्दात आपल्याला विविधतेतील एकता याबद्दल हे विचार त्यांनी इथे मांडलेले आहेत. भारतातील एकतेची प्रक्रिया भारतात अस्तित्वात असणाऱ्या विविधतांचे उगमस्थान एकतेमध्ये आहे. यामुळे संयुक्त संस्कृती निर्माण झाली आहे. त्याचे स्वरूप अखिल भारतीय आहे. एकता म्हणजे एकात्मभाव किंवा एकात्मभावाची जाणीव
किंवा एकत्रीकरण होय, परंतु एकता म्हणजे एक समान नव्हे. भारतीयांच्या काहीशा एकसमान जीवन पद्धतीचा परिणाम म्हणून निर्माण झालेली एकता निरीक्षकांनी नोंदवली आहे. विविधतेतील एकता भूराजकीय क्षेत्रात, तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी, निवासाच्या परंपरेत, परस्परावलंबित्वाच्या परंपरेत, भावनिक एकोप्यामध्ये दिसून येते. भारतातील धार्मिक विविधता ध्यानात घेता धर्मनिरपेक्षताची संकल्पना भारतीय संदर्भात महत्त्वाची ठरते. भारतामध्ये धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मातील लोकांच्या श्रद्धांप्रती आदर आणि सहिष्णुता बाळगणे होय. भारतामध्ये धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मातील लोकांच्या श्रद्धांप्रती आदर आणि सहिष्णुता बाळगणे होय. सर्व धर्मसमभाव या शब्दातून हा अर्थ उत्कृष्ट पद्धतीने उमगतो. भारतात कायमच विविध श्रद्धांच्या व्यवस्था एकत्रित राहिल्या आहेत. यामध्ये कोणतीही धार्मिक ओळख नसलेल्या लोकांचा स्वीकार, विविध प्रथा अथवा पद्धतींचा स्वीकार अंतर्भूत आहे. म्हणजेच वैज्ञानिक उपक्रम, मानवतावाद, माणुसकी यासारख्या धर्मनिरपेक्ष मूल्यांना बांधील असलेल्यांचा समावेश होतो. आता एकतेची आवश्यकता का आहे? सांस्कृतिक वारसा सदृढ आणि संपन्न करण्याकरता, भारतीय समाजातील बहुविध विविधतांचे जतन करण्याकरिता, सर्व नागरिकांचे मानवी हक्क जपण्याकरिता, कामाच्या स्थानी संघटनेचे किंवा समुदायाचे मनोधैर्य उंचावण्याकरिता, परिणामकारक आणि समावेशक संवादाकरिता, संघर्ष निवारणाकरिता, शांततापूर्ण सहनिवासाकरिता, जाती, पंथ, लिंग, लिंगभाव, वर्ण, आर्थिक वर्ग, संस्कृतीच्या अपरोक्ष सर्वांचे कल्याण करण्याकरिता, आपली भूमी आणि येथील रहिवाशांच्या समृद्धतेकरिता एकतेची आवश्यकता आहे, असं आपल्याला इथं नमूद केलेलं आहे. आता भौगोलिक एकता. इतर सर्व देशांप्रमाणे भारताच्याही नैसर्गिक सीमा आहेत. उत्तरेकडे हिमालय रांगा आणि दक्षिणेकडे समुद्र या नैसर्गिक सीमा आहेत. भारताच्या विविध भागातील हवामान वेगवेगळे आहे. मान्सूनचा ऋतू मात्र संपूर्ण भारतात आहे. आता आपल्याला इथं मान्सून या शब्दाचे मूळ मौसम या अरबी भाषेत सापडते आणि त्या प्रदेशातील वेगवेगळ्या राज्यांशी व्यापार करणाऱ्या अरबी व्यापाऱ्यांनी हा शब्द शोधून काढला, असं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. शेती करण्याच्या पद्धतीमध्येही एक प्रकारची समानता आढळून येते. पेरणी आणि कापणी करण्याचा काळ समान असतो. नद्या, खनिजे आणि वने यासारखी नैसर्गिक संसाधने भारतात सर्वत्र आढळतात. या नैसर्गिक संसाधनांवर समान अधिकार असल्याने सर्व लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण होते. केरळमधील ओणम, पश्चिम आणि दक्षिण भारतातील मकर संक्रांत, तमिळनाडूमधील पोंगल, पंजाबमधील बैसाखी, आसाममधील बिहू यासारखे सण कापणीच्या हंगामाशी संबंधित आहेत. धार्मिक एकता. आता भारतातील विविध धार्मिक गटांमध्ये वरकरणी फरक दिसत असले तरी त्या गटांमधील काही समान मूल घटक शोधून काढणे अवघड नाही. प्रत्येक धर्म आपल्या धर्मश्रद्धेचा उपदेश करतो. मानवी मूल्यांवर प्रत्येक धर्माची श्रद्धा आहे. परोपकार, पवित्रता, प्रामाणिकपणा, साधेपणा, चांगुलपणा, भूतदया यासारखी जीवनमूल्ये सर्व धर्मांमध्ये आहेत. भारत हा विविध धार्मिक श्रद्धांचा देश आहे. भारतातील श्रद्धास्थानांवरून भारतातील धार्मिक एकता ध्यानात येते. भारत आणि परदेशातील लोक
हिंदूंच्या धार्मिक स्थळी गर्दी करतात. उत्तरेकडील बद्रीनारायण, पश्चिमेकडील द्वारका, दक्षिणेकडील रामेश्वरम आणि पूर्वेकडील पुरी. शीखांचे अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, वेल्लाकन्नी येथील ख्रिश्चन चर्च, कोची किल्ल्यावरील ज्यूंचे उपासनास्थळ, मुस्लिम फकीरांच्या समाधी आणि अजमेर दर्गा अशा भारतातील आणि जगातील स्थळांना पर्यटक भेटी देतात. कुंभमेळा, मदर मेरीची मेजवानी, कुरुक्षेत्र उत्सव, गणपती, दुर्गापूजा, त्रिसूर पूरम या स्थळांना जगभरातील सर्व धर्मांचे अनुयायी दरवर्षी भेटी देतात. व्यक्तींच्या धार्मिक पद्धती, धार्मिक उत्सव, सण वेगवेगळे असले तरी त्यातून भारतासारख्या अवाढव्य देशाची धार्मिक एकता प्रकट होते. आपल्याला इथे त्रिसूरपूरम उत्सव जो केरळमधील आहे त्याचे आपल्याला इथं चित्र दिलेलं आहे. आता सामाजिक एकतेमध्ये धर्माची भूमिका. एकतेमध्ये धर्माची भूमिका. एम.एन. श्रीनिवास यांनी सामाजिक एकत्रीकरणामध्ये व्यक्ती आणि समुदायांना जोडणारा दुवा म्हणून धर्माच्या भूमिकेचे परीक्षण केले आहे. त्यांनी या संदर्भात 3 मुद्दे मांडलेले आहेत. ग्रामीण आणि इतर स्थानिक पातळ्यांवर भिन्न भिन्न जाती आणि धार्मिक गटांमधील नातेसंबंध, देशाच्या आर्थिक विकासातील धर्माची सर्वसाधारण भूमिका, धार्मिक आणि सामाजिक लाभ. इथं 3 मुद्दे आपल्याला सामाजिक एकतेमध्ये धर्माची भूमिका बजावणारे 3 मुद्दे आपल्याला इथं दिलेले आहेत. विविध समुदायांचे एकमेकाशी आर्थिक आणि धार्मिक कामामध्ये संबंध आहेत. देशभर पसरलेले विविध समुदाय आणि त्यांच्या बहुविध आर्थिक कार्यांमुळे सामाजिक एकत्रीकरणाची प्रक्रिया सशक्त केली आहे. आपल्याला इथे राजकीय एकता हे दिलेलं आहे. भारतीय समाज हा सर्वार्थाने एक बहुल समाज आहे. भारतीय समाजाची एकता आणि बहुविधता हे त्याचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. आर्थिक आणि सामाजिक असमानतेमुळे भारतीय समाजाला एक समतावादी समाज म्हणून निर्माण होण्यास अडचणी निर्माण झाल्या तरीही भारताची एकता आणि एकात्मता अबाधित राहिली आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंचवार्षिक योजना आणि अनेक योजनांची आखणी करण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेत कायद्याचे राज्य निर्माण केले. सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहेत. व्यक्तीचा सामाजिक दर्जा हा धर्म, भाषा, जात, लिंग, प्रदेश अथवा समुदाय यापैकी कुठल्याही घटकावर अवलंबून नाही असं इथं सांगितलेलं आपल्याला आहे. अनुसूचित जाती आणि जमाती, विमुक्त जनजाती, इतर मागासवर्ग, धार्मिक, भाषिक आणि लैंगिक अल्पसंख्याक या गटांच्या विकासासाठी त्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. वसाहती शोषणाची जागा आता विकास प्रक्रिया आणि समतावादी विचारांनी घेतलेली आहे. आता भाषिक एकता. भाषिक एकता म्हणजे देशातील प्रादेशिक अथवा राष्ट्रीय अशा प्रत्येक भाषेला समान मानणे होय. भारत सरकारने भाषिक विविधतेला मान्यता दिली आहे. काही भाषा आणि विलोपनाच्या मार्गावर असलेल्या बोलीभाषांचे जतन करण्यासाठी शासनाने विशेष तरतुदीही केल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या त्रिसूत्रीमुळे केंद्राशी जोडून राहण्यासाठी हिंदी आणि इंग्रजी भाषा, बाह्य जगाशी जोडून घेण्यासाठी इंग्रजी भाषा आणि राज्यांची संपर्क करण्यासाठी प्रादेशिक भाषा किंवा स्थानिक भाषा अशी ही त्रिसूत्री आहे. अभिजात भाषा आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या भाषांचाही अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.
विविध शैक्षणिक मंडळांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची भाषा निवडण्याची मुभा आहे. उदाहरणार्थ मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, इंग्रजी अशा भाषा इथं आपल्याला दिलेल्या आहेत. दूरदर्शन आणि आकाशवाणीवर वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील कार्यक्रमाचे प्रसारण होते. हे कार्यक्रम करोडो लोकांपर्यंत पोहोचावेत हा त्यामागचा उद्देश असतो. देशातील बहुभाषिक लोकांमध्ये भाषिक एकतेची भावना निर्माण व्हावी यासाठी ही पावले उचलण्यात आली. तथापि भाषा हे दुधारी शस्त्र आहे. अनेकांसाठी हा अडथळा ठरू शकतो, तर काहींसाठी जगाशी जोडणारा दुवा ठरू शकतो. आता आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. भाषा त्रिसूत्रीची माहिती दिलेली आहे. सन 1961 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत भाषा त्रिसूत्री तयार करण्यात आली. कोठारी समितीने 1964 ते 66 या त्रिसूत्रीचे परीक्षण करून शिफारशी केल्या. या योजनेनुसार शिफारस करण्यात आलेल्या 3 भाषा पुढीलप्रमाणे. पहिली भाषा प्रादेशिक किंवा मातृभाषा. दुसरी भाषा ही इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा. हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी किंवा इंग्रजी. हिंदी भाषिक नसलेले राज्यांमध्ये दुसरी भाषा. आणि तिसरी भाषा ही इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा. हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी भाषिक राज्यांमध्ये इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा ही दुसरी भाषा म्हणून अभ्यासली जात नाही. गैर हिंदी भाषिक राज्यांमध्ये याचा वापर होतो. आता भारतातील बहुतांश राज्यांमध्ये त्रिसूत्री लागू करण्यात आली आहे. त्रिसूत्रीच्या अर्थपूर्ण अंमलबजावणीसमोरील आव्हाने कायम आहेत. त्रिसूत्री लागू केली आहेत अशी राज्ये कोणती ते शोधा. आणि आपल्याला इथे नोंद दिली आहे. आज तुम्ही मातृभाषाऐवजी गृहभाषा ही संज्ञा वापरू शकता. गृहभाषा ही संज्ञा विशेषतः वैवाहिक जोडीदार विविध भाषिक पार्श्वभूमीचे असतील तेव्हा वापरली जाते, असं आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. सांस्कृतिक एकता. प्रथा आणि परंपरांमध्ये फरक असला तरी भारतीय संस्कृतीतील एकता साहित्य आणि विविध समुदायांच्या वैचारिक व्यष्टीकरणामध्ये दिसते. दिवाळी, ओणम, रक्षाबंधन, ईद, नववर्ष, ख्रिसमस यासारखे सण देशभर साजरे केले जातात. हे भारतातील सांस्कृतिक एकतेमुळेच शक्य आहे. विविध संत, लेखक आणि कलाकारांनी उदाहरणार्थ अरबिंदो, मदर तेरेसा, बाबा आमटे, रवींद्रनाथ टागोर, भीमसेन जोशी, आरा निझाम, इसाकील त्यांच्या आजीवन कार्यातून एकताचा संदेश दिला आहे. याबरोबरच हेतू आणि भावनांच्या अस्मितेची जाणीव निर्माण केली आहे. सांस्कृतिक एकतेच्या तत्वावर आधारित राष्ट्रगीत किंवा चित्रपटांचे सादरीकरण झालेले तुम्हाला आढळून येईल. या सादरीकरणांमध्ये अभिजात संगीतकार, गायक, लोककलाकार, कारागीर, कलाकार, क्रीडापटू, नृत्य प्रकार, संरक्षण सेवा, परोपकारी कार्यकर्ते, सुधारक इत्यादींचा सहभाग या सादरीकरणामध्ये असतो. अशा सादरीकरणातून देशाप्रती प्रेम, आस्था आणि अभिमानाची भावना निर्माण होते, असं आपल्याला या टॉपिकमधून सांगितलेलं आहे. हा टॉपिक होता विविधतेत एकता. विविधतेत एकतामध्ये आपण भारतातील एकतेची प्रक्रिया, भौगोलिक एकता, धार्मिक एकता आणि राजकीय एकता, भाषिक एकता इत्यादी आपण पाहिलेला आहे. आता आपण पुढील टॉपिक आहे जो राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने, तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.